Hello friends. In this video, I explain you one point from periodic classification of elements, and this point is period and electronic configuration. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण यामधील एक मुद्दा अभ्यासणार आहोत, ज्याचं नाव आहे आवर्त आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण. To understand groups and their electronic configuration, we consider each group separately. आपण गण आणि त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण अभ्यासण्यासाठी समजून घेण्यासाठी आपण प्रत्येक गणाचा वेगळा विचार केला, प्रत्येक गण वेगळा अभ्यासला. सिमिलरली, टू अंडरस्टँड द पिरियड्स अँड देअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वी हॅव टू कन्सिडर ईच पिरियड सेपरेटली. त्याच पद्धतीप्रमाणे जर का आपल्याला आवर्त आणि त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण समजून घ्यायचं असेल तर आपल्याला प्रत्येक आवर्ताचा वेगळा विचार करणं, प्रत्येक आवर्त वेगळं अभ्यासणं गरजेचं आहे. लेट अस सी फर्स्ट पिरियड. इट कंटेन्स ओनली 2 एलिमेंट्स. पहिल्या आवर्तामध्ये फक्त 2च मूलद्रव्य आहेत. फर्स्ट एलिमेंट इज हायड्रोजन, हुज ॲटॉमिक नंबर इज 1, दॅट इज इट कंटेन्स 1 इलेक्ट्रॉन. पहिलं मूलद्रव्य आहे ते आहे हायड्रोजन. हायड्रोजनचा अणुअंक आहे 1, म्हणजेच त्याच्यामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्यासुद्धा एकच आहे. इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज ॲज शोन इन द फिगर. आकृती मध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण असणार आहे. इट कंटेन्स ओनली 1 शेल हॅविंग 1 इलेक्ट्रॉन. हायड्रोजनमध्ये फक्त एकच कवच आहे ज्याच्यामध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे. नाउ सी सेकंड एलिमेंट. द सेकंड एलिमेंट इज हेलियम हॅविंग ॲटॉमिक नंबर 2, दॅट मीन्स इट कंटेन्स 2 इलेक्ट्रॉन्स. दुसरं मूलद्रव्य आहे ते म्हणजे हेलियम. त्याचा अणुअंक आहे 2, म्हणजे त्याच्यामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्यासुद्धा 2 असणार आहे. इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज ॲज शोन इन द फिगर. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण असणार आहे. हिअर ऑल्सो देअर इज ओनली 1 शेल. इथं सुद्धा आपल्याला काय दिसतंय तर एकच कवच आहे. बट इट कंटेन्स 2 इलेक्ट्रॉन्स, पण त्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. हायड्रोजनमध्ये एकच कवच आहे, एकच इलेक्ट्रॉन आहे. हेलियममध्ये एकच कवच आहे पण 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. फ्रॉम दिस वी कॅन से दॅट both elements from first period have 1 shell, but the number of electrons is different. यावरून आपण थोडक्यात काय सांगू शकतो की पहिल्या आवर्तामध्ये जी काही मूलद्रव्य आहेत त्या मूलद्रव्यांमध्ये फक्त एकच कवच आहे, पण त्यामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या मात्र वेगळी आहे. नाउ कन्सिडर पिरियड सेकंड. आता दुसऱ्या आवर्ताचा विचार करूया. इट कंटेन्स 8 एलिमेंट्स. त्याच्यामध्ये 8 मूलद्रव्य आहेत. विच आर दीज एलिमेंट्स? ती नेमकी कोणती आहेत? लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन अँड निऑन. नाउ नेक्स्ट देअर इज ॲटॉमिक नंबर. याच मूलद्रव्यांचा अणुअंक तुम्हाला दिलेला आहे. द ॲटॉमिक नंबर ऑफ लिथियम इज 3, बेरियम इज 4, boron is 5, carbon is 6, nitrogen is 7, oxygen is 8, fluorine 9 and neon 10. लिथियमचा अणुअंक 3 आहे, बेरिलियमचा 4 आहे, बोरॉनचा 5 आहे, कार्बनचा 6, नायट्रोजनचा 7, ऑक्सिजनचा 8, फ्लोरीनचा 9 आणि निऑनचा 10. अशा पद्धतीने यांचा आपल्याला अणुअंक वाढत गेलेला दिसतोय. नाउ लुक ॲट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता त्यांचं नेमकं इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं आहे? All these elements show 2 shells. Why 2 shells? Because there we see that in electronic configuration, lithium shows 2 1, beryllium shows 2 2, boron shows 2 3, carbon 2 4, nitrogen 2 5, oxygen 2 6, fluorine 2 7, neon 2 8. आपल्याला काय दिसतंय ह्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून? असं दिसतं की प्रत्येक मूलद्रव्यामध्ये 2 कवच आहेत. देअर फर्स्ट शेल कंटेन्स 2 इलेक्ट्रॉन्स. प्रत्येक मूलद्रव्याचं पहिलं जे काही कवच आहे यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आपल्याला दिसतात. व्हाईल इन द नेक्स्ट शेल, दॅट इज द लास्ट शेल, कंटेन्स द इलेक्ट्रॉन्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर.
या उलट दुसरं जे कवच आहे, जे शेवटचं कवच आहे, यामध्ये मात्र जे इलेक्ट्रॉन आहेत हे चढत्या क्रमाने असलेले दिसतात आपल्याला. दॅट मीन्स व्हेन वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट इन वन पिरियड, then we see that the number of electrons in their outermost shell goes on increasing. जर का आपण एखाद्या आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे गेलो तर आपल्याला असं आढळून येतं की त्यामध्ये असलेल्या बाह्यतम कवचामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या ही वाढत चाललेली आहे. Then next consider third period. In this period there are also 8 elements. These elements are, यामध्ये सुद्धा 8च मूलद्रव्य आहेत. ती मूलद्रव्य कोणती आहेत? सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन अँड ऑर्गॉन. Their electronic configuration is: sodium shows 281, magnesium 282, aluminium 283, silicon 284, phosphorus 285, sulfur 286, chlorine 287 and argon 288. When we consider these shells differently, then we observe that all these elements in third period, they show 2 electrons in their K shell. जर का तिसऱ्या आवर्तामधील ही सगळी मूलद्रव्यांचं बघितली आपण तर त्यांच्या के कवचामध्ये आपल्याला 2च इलेक्ट्रॉन दिसतात. इन एल शेल देअर आर 8 इलेक्ट्रॉन्स. आणि तर त्यांची आपण एल कवच बघितलं तर त्यामध्ये सगळ्यांच्या एल कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन दिसतात. अँड लुक ॲट द एम शेल. आणि आता आपण एम कवच बघूया जे शेवटचं कवच आहे. हिअर वी सी दॅट द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स गोज ऑन इन्क्रीजिंग. इथं आपल्याला दिसते की इलेक्ट्रॉनची संख्या ही वाढत चाललेली आहे. दॅट मीन्स इन पिरियड 3 each element contains 3 shells. In first 2 shells the number of electrons is same, but in outermost shell the number of electrons is different. तिसऱ्या आवर्तामध्ये आपल्याला काय दिसतं तर सगळ्या मूलद्रव्यांमध्ये 3 कवच आहेत. पहिल्या 2 कवचामध्ये सारखेच इलेक्ट्रॉन्स आहेत, पण बाह्य कवच जे आहे त्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या ही वाढत गेलेली आपल्याला दिसते. Thus, in the modern periodic table, as we go from left to right in same period, electrons are filled in same shell. म्हणजेच थोडक्यात काय आपण म्हणू शकतो की आधुनिक आवर्त सारणीमध्ये जर का आपण एखाद्या आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे गेलो तर आपल्याला असं दिसून येतं की इलेक्ट्रॉन्स हे जे आहेत ते त्याच शेलमध्ये फक्त भरत गेलेले आहेत. सेल नवीन वाढत नाही, कवच नवीन तयार होत नाही, तर त्याच कवचामध्ये इलेक्ट्रॉन्स फक्त ॲड होत गेलेले आपल्याला दिसून येतात. बट ॲज वी गो फ्रॉम वन पिरियड टू नेक्स्ट पिरियड as we go from one period to next period, the electrons are start to fill in next shell. पण जर का आपण एका आवर्तामधून दुसऱ्या आवर्तामध्ये प्रवेश केला तर आपल्याला असं दिसतं की इलेक्ट्रॉन सुद्धा पुढच्या कवचामध्ये भरायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे नवीन कवच तयार झालेलं आपल्याला दिसून येतं. एकाच आवर्तामध्ये कवच तेच राहतं, फक्त इलेक्ट्रॉन्स वाढत जातात. पण जर का दुसरं आपण आवर्ताचा विचार केला तर कवच नवीन झालेलं असतं आणि मग त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स भरण्यास सुरुवात झालेली असते. I think that you can understand the concept, period and electronic configuration. Now look at this modern periodic table. When I look this modern periodic table, then one question arises in my mind. That question is that why the distribution of all these elements is not equally in this table. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा हे आपण आधुनिक आवर्त सारणी पाहतो तेव्हा मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की या मूलद्रव्यांचं वर्गीकरण, ही जी मूलद्रव्य आहे त्यांचं वितरण जे झालेलं आहे हे एकसारखं का नाहीये बरं? तुमच्या मनात कधी हा प्रश्न आलाय का? येत असणार आहे नक्कीच. वी कॅन एक्सप्लेन द नंबर ऑफ एलिमेंट्स इन these periods based on how electrons are filled into various shells. हे आपण कशाच्या आधारे सांगू शकतो तर हे जे काही प्रत्येक आवर्तामध्ये किती मूलद्रव्ये असावीत हे जे ठरलेलं आहे कशावरती आहे तर त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स भरलेले आहेत यावर ठरलेलं आहे. त्याच्या बाह्य कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत यावर ठरलेलं आहे. यू विल स्टडी द डिटेल्स इन धिस इन हायर क्लासेस. तुम्ही याचा अभ्यास पुढच्या इयत्तांमध्ये करणार आहात. द नंबर ऑफ फर्स्ट
the number of elements in first three periods is determined by the electron capacity of shells and law of electron octet. बघा, पहिले जी 3 आवर्ते आहेत यामध्ये किती मूलद्रव्य असणार आहेत हे कशावरून ठरवलं गेलेलं आहे? तर त्या मूलद्रव्यांमध्ये असलेली जी काही त्यांची इलेक्ट्रॉन धारकता क्षमता आहे आणि त्या इलेक्ट्रॉनच्या अष्टकाचा जो नियम आहे यावरून हे ठरवलेलं आहे. म्हणजे प्रत्येक कवचाची काहीतरी इलेक्ट्रॉन धारण करण्याची क्षमता असते, त्या क्षमतेवरती आणि त्याचबरोबर इलेक्ट्रॉन अष्टकाचा जो नियम आहे याच्या साहाय्याने प्रत्येक आवर्तामध्ये किती मूलद्रव्य असणार आहेत हे ठरवलेलं आहे. हाऊ कॅन वी फाइंड इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ शेल? मग प्रत्येक कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन असणार आहेत हे आपण कसं ठरवणार? यू हॅव टू स्टडीड इन लास्ट इयर. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ धिस? देर इज वन फॉर्म्युला. तुम्ही मागच्या वर्षी हे शिकलेला आहात की प्रत्येक कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, किती त्याची कपॅसिटी आहे हे शिकलेला आहात. यासाठी एक सूत्र होतं. ते सूत्र काय होतं? 2n², व्हेअर n इज द नंबर ऑफ शेल. त्या कवचाचा नंबर जो आहे तो म्हणजे n आणि त्याचं सूत्र होतं 2n². फर्स्ट शेल इज के शेल. पहिलं कवच कोणतं आहे? के कवच आहे. त्याचा नंबर काय असणार आहे? 1. सो देअर कपॅसिटी ऑफ होल्डिंग इलेक्ट्रॉन इज ऑल्सो 2. सूत्रामध्ये जर का आपण यांची किंमत घातली तर आपल्याला काय कळणार आहे? तर त्याची इलेक्ट्रॉन धारण करण्याची क्षमता किती आहे हे समजणार आहे. ती किती आहे? 2 आहे. सो इन फर्स्ट पिरियड देअर आर 2 एलिमेंट्स. नाऊ द कपॅसिटी ऑफ सेकंड शेल. सेकंड कवचाची दुसरं कवच जे आहे एल कवच त्याची कपॅसिटी किती आहे? 8 इलेक्ट्रॉन्स. द कपॅसिटी ऑफ धिस सेकंड शेल इज 8 electrons. So there are 8 elements in second period. त्यामुळे दुसऱ्या आवर्तामध्ये आपल्याला 8 मूलद्रव्ये दिसून आलेले आहेत. नाऊ द कपॅसिटी ऑफ थर्ड शेल दॅट इज एम शेल इज 18. बघा, तिसऱ्या कवचाची क्षमता किती आहे? 18 इलेक्ट्रॉन धारण करण्याची क्षमता आहे. बट ड्यू टू द लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट in the third period there is also 8 elements present. पण इथं आपण इलेक्ट्रॉनच्या अष्टकाचा नियम वापरलेला आहे आणि म्हणून तिसऱ्या आवर्तामध्ये 8च मूलद्रव्य आलेली आहेत. Then the chemical reactivity of an element is determined by the number of valence electrons in it and the shell number of the valence shell. एखाद्या मूलद्रव्याची रासायनिक अभिक्रियाशीलता किती आहे हे कशावर ठरवलं जातं? तर त्याच्या संयोजा इलेक्ट्रॉनच्या संख्येवर आणि त्याच्या संयोजा कवच कोणतं आहे, किती नंबरचं आहे, किती आहेत एकूण संयोजा कवच यावरून ठरवलं जातं. म्हणजे मूलद्रव्य रासायनिक अभिक्रियाशील आहे का नाही हे ठरवण्यासाठी आपल्याला काय माहीत असणं गरजेचं आहे? त्या मूलद्रव्याची संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या आणि संयोजा कवचांची नंबर, तो नेमका कोणता नंबरला आहे हे माहीत होणं गरजेचं आहे. अँड धिस इन्फॉर्मेशन यू गेट फ्रॉम द मॉडर्न पिरियडिक टेबल. आणि ही सगळी माहिती आपल्याला आधुनिक आवर्त सारणीमध्ये मिळू शकते. कारण मूलद्रव्य कोठे आहे म्हणजेच काय, तर तो नेमका कोणत्या गणात आहे, गणात कुठले असेल यावरून आपल्याला काय करणार आहे? नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या करणार आहे. आणि त्या कोणत्या आवर्तात आहे यावरून आपल्याला काय करणार आहे? संयोजा कवच, संयोजा कवच कोणतं आहे हे आपल्याला त्यावरून समजणार आहे. In this way, the modern periodic table has proved useful for study of elements. थोडक्यात काय आहे म्हणजे आपल्याला मूलद्रव्यांचा अभ्यास करताना ही आधुनिक आवर्त सारणी अतिशय उपयुक्त ठरत आहे. थँक यू फ्रेंड्स. इफ यू अंडरस्टँड दिस कन्सेप्ट then subscribe my channel, press the bell icon so that you can get the notification of my new video.